पारतंत्र्यात दबलेल्या एका राष्ट्राला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारा योद्धा, शून्यातून विश्व निर्माण करणारा तो महान राजा नेमका घडला तरी कसा? आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणात आपण मूळ संदर्भांच्या आधारे अगदी हेच पाहणार आहोत. एका महान राजाची आणि स्वराज्याच्या अथांग स्वप्नाची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली याचा आपण वेध घेणार आहोत. ही कथा सुरू होते अशा एका किल्ल्यावर जिथे मृत्यूची सावली सतत घिरट्या घालत होती. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराज काही जन्मतःच सम्राट नव्हते, तर त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीने आणि त्यांच्यावर झालेल्या महान संस्कारांनी त्यांना घडवलं होतं. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. पाहूया धामधुमीचा तो काळ जिथे शिवजन्माची पार्श्वभूमी तयार झाली. समोरच्या या मूळ दस्तऐवजातील नोंदीकडे लक्ष द्या. इथे 10 एप्रिल 1627 ही तारीख अगदी स्पष्टपणे नमूद केली आहे. विचार करा, शहाजीराजे त्यावेळी मोगलांच्या प्रबळ सैन्याशी सतत झुंजत होते. अशा अत्यंत धोकादायक आणि अटीतटीच्या परिस्थितीत त्यांनी गरोदर जिजाऊंना सर्वात सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं आणि याच शिवनेरीवर एका नव्या युगाचा जन्म झाला. शहाजीराजे रणांगणावर मृत्यूशी खेळत असताना इकडे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचं बीज रोवलं जात होतं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिजाऊंचे संस्कार आणि शिवबांचे शिक्षण. तो काळ खरंच किती भीषण होता याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. जिजाऊंना सतत स्थलांतर करावं लागत होतं. कधी शिवनेरी, कधी मोगलांच्या तावडीतून सुटून कोंढाणा, तर कधी थेट माहुली किल्ला. डोक्यावर शत्रूच्या हल्ल्यांची सतत टांगती तलवार असायची. पण या प्रचंड संघर्षाच्या आणि तणावाच्या काळातही जिजाऊंनी आपल्या मुलाच्या रक्षणाबाबत आणि विशेषतः त्यांच्या संस्कारांबाबत तसूभरही तडजोड केली नाही. आणि हे संस्कार म्हणजे केवळ शाब्दिक उपदेश नव्हता बरं का. इथे दिलेल्या या यादीकडे नजर टाका. शिवबांचं वय जरी लहान असलं तरी त्यांचं शिक्षण एखाद्या डोंगराएवढं व्यापक होतं. जिजाऊंनी स्वतः लक्ष घालून त्यांच्याकडून घोड्यावर बसणं, अचूक तिरंदाजी, बंदूक चालवणं आणि पट्टा फिरवणं यांसारख्या युद्धोपयोगी कलांचा सराव करून घेतला. आणि विशेष म्हणजे केवळ शस्त्रच नाही तर शास्त्रही, लिहिण्या वाचण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था तिथे होती. हे खऱ्या अर्थाने एका सर्वगुण संपन्न नेत्याचं प्रशिक्षण होतं. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुण्याचा काळापालट आणि प्रशासकीय सुरुवात. या घटनाक्रमावर नजर टाकली की लक्षात येतं, 1627 मध्ये शिवनेरीवर जन्म झाल्यानंतर साधारण 1637च्या सुमारास शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी आपला अत्यंत विश्वासू कारकून दादाजी कोंडदेव यांच्यावर सोपवली. त्यानंतर शिवबा आणि जिजाऊ पुण्यात आले आणि पुढे 1640 मध्ये शहाजीराजांच्या सांगण्यावरून त्यांचा सईबाईंशी विवाह संपन्न झाला. हा पूर्ण प्रवास म्हणजे एका बालकाचा कुशल प्रशासक बनण्याकडचा प्रवास होता. पुण्यात आल्यावर दादाजी कोंडदेवांनी जिजाऊ आणि बाल शिवबांसाठी एका भव्य वाड्याची म्हणजेच लाल महालाची उभारणी केली. इथेच शिवबांच्या शिक्षणाची पुढची व्यवस्था झाली. दादाजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजनीती, न्याय आणि प्रशासनाचे प्रत्यक्ष धडे गिरवले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापर्यंत शिवबा सर्व युद्धकलांत आणि व्यवहारात अत्यंत पारंगत झाले होते. आता येऊया कथेच्या एका रंजक वळणावर, विजापूर दरबार आणि शिवरायांचा ज्वलंत बाणेदारपणा. जेव्हा शहाजीराजांनी शिवबांना आदिलशहाच्या दरबारात नेलं तेव्हा 2 अगदी भिन्न दृष्टिकोन पाहायला मिळाले. शहाजीराजांचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक होता. त्यांनी शिवबांना समजावलं की काळवंत मानानुसार आपण हे वैभव मिळवलंय, त्यामुळे बादशाची मर्जी राखली पाहिजे. पण शिवबांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यांच्या मनात स्वधर्माचा आणि स्वातंत्र्याचा प्रचंड अभिमान होता. दरबारात गेल्यावर त्यांनी जमिनीला हात लावून पूर्ण मुजरा करण्याऐवजी ताठ मानेने केवळ एक साधा सलाम केला. हा प्रसंग त्यांच्यातील तो ज्वलंत बाणेदारपणा अगदी स्पष्टपणे दर्शवतो. ऐतिहासिक नोंदीनुसार बिजापुरात राहत असताना दरबारात होणारी विटंबना आणि रस्त्यांवर होणारी गोहत्या पाहून तरुण शिवरायांच्या मनातील अस्वस्थता प्रचंड वाढत होती. त्यांनी आपल्या वडिलांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की हे सर्व पाहवत नाही आणि मला दरबारात येण्याची सक्ती करू नये. ही खऱ्या अर्थाने एका मोठ्या वैचारिक बंडाची चाहूल होती. आणि याच वैचारिक बंडातून घडलं अन्यायाविरुद्धचं पहिलं प्रत्यक्ष बंड. हा घटनाक्रम अंगावर काटा आणणारा आहे. एके दिवशी शिवबा आपल्या समवयस्क सवंगडांसोबत रपेट मारत होते. तेव्हा त्यांनी एका कसाईला शहराच्या दरवाजापाशी गोमांस विकताना पाहिलं. ऐतिहासिक संदर्भानुसार हे दृश्य पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तलवारीच्या एकाच वारात त्या कसाईचा शिरच्छेद केला. हा केवळ एक भावनिक प्रसंग नव्हता, तर ते अन्यायाविरुद्ध पुकारलेलं अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट बंड होतं. या घटनेचे पडसाद अर्थातच विजापुरात उमटले. मुसलमानांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि थेट तक्रारी झाल्या.
आदिलशहाने हा न्याय योग्य असल्याचं म्हटलं, कारण त्या कसाईने नियम मोडला होता. पण इथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्रसंगामुळे शहाजीराजे आणि जिजाऊ मात्र प्रचंड चिंतेत पडले. त्यांना साहजिकच वाटलं की शिवबांच्या या उतावळेपणामुळे त्यांच्या दौलतीचा आणि स्वतःचा नाश होईल. त्यांनी शिवबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पालकांच्या या चिंतेवर शिवरायांनी दिलेले हे उत्तर ऐतिहासिक संदर्भांमध्ये अतिशय स्पष्ट आहे. ते अत्यंत नम्रपणे पण तितक्याच ठामपणे म्हणाले, अन्याय पाहिला की माझा देहभान हरपतो हे माझं निरुपाय आहे. हे वाक्य कोणताही अहंकार दाखवत नाही, तर हे त्यांच्या मूल्यांवरील अटूट निष्ठेचं आणि अन्यायाविरुद्धच्या जन्मजात चिडेचं प्रतीक आहे. आणि इथूनच सुरू झाली स्वराज्याची खरी नांदी. या सर्व घडामोडींनंतर शहाजीराजांच्या एक गोष्ट पक्की लक्षात आली. शिवबांचा हा ज्वलंत स्वभाव विजापूरच्या दरबारी वातावरणात टेकणारा नाही. हा जन्मतःच एक छत्रपती आहे, जो कोणासमोरही झुकणार नाही. म्हणूनच त्यांनी एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला. दादाजी कोंडदेव जे दौलतीचा हिशोब घेऊन विजापुरात आले होते, त्यांच्यासोबत शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवरायांना कायमचं पुन्हा पुण्यास पाठवून दिला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीला पुण्यातून सुरुवात झाली. तर आपण पाहिलं की शिवाजी महाराज जन्मतःच राजे नव्हते, तर जिजाऊंच्या महान संस्कारांनी आणि स्वतःच्या करारी बाण्याने ते घडले. जाता जाता इथे उपस्थित केलेल्या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या काळात शिवरायांचा हा स्वाभिमान आपल्याला काय शिकवतो? आजही त्यांचं बालपण आपल्याला शिकवतं की अन्याय कधीही सहन करू नका आणि स्वतःच्या तत्वांची कधीही तडजोड करू नका. शिवरायांच्या संस्कारांची ही गाथा आणि हे विश्लेषण आवडलं असल्यास हे नक्की लाईक करा, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.